भारत आमचा जुना मित्र. हॉर्मुझ सामुद्रधुनीबाबत सुरक्षित मार्ग देण्याची तयारी. इराणच्या राजदूत अब्दुल माजिद हकीम इलाहींचे संकेत. इराण सरकारचा भारताला मोठा दिलासा. हॉर्मुझ सामुद्रधुनीतून एलपीजीचे टँकर्स न जाण्याची परवानगी. भारतीय जहाज शिवालिक रवाना, तर दुसरं जहाजही लवकरच हॉर्मुझ सामुद्रधुनी ओलांडणार. अमेरिकेकडून मोजतबा खामेनींसह 10 इराणी नेत्यांवर $1 करोड बक्षीस. IRGCच्या मदतीनं वैश्विक दहशतवाद पसरवत असल्याचा आरोप. देशात मुबलक इंधन साठा. पेट्रोल डिझेलच्या उत्पादनात आपण स्वयंपूर्ण. CNG PNG पुरवठ्यात कोणतीही कपात नाही, तर LPGच्या उत्पादनात 30% वाढ. केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण. युद्धामुळे विमान प्रवास महागला. आजपासून तिकिटांवर इंधन अधिभार लागू. ग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीनेच गॅस बुकिंग करावा. एजन्सी बाहेर रांग लावण्याची गरज नाही. अफवांना बळी पडून इंधन खरेदी करू नका. घाबरण्याची गरज नाही. केंद्र सरकारकडून आवाहन. पिंपरी चिंचवडच्या कासारवाडीत सिलेंडर ठेवलेल्या गोदामावर अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा छापा. गोदामात अनधिकृतपणे साठा केलेल्या 100 घरगुती सिलेंडर केले जप्त. लहान मुलं गुदमरतायत, मदत करा. मुंबईच्या प्रदूषणावर दीपिकाची पोस्ट. मुंबईतील विकास कामांमुळे हवेची गुणवत्ता खालावली, हे मान्य. महापौर रितू तावडेंचं उत्तर. आणि येत्या 2 दिवसात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता. पिकांची आणि फळबागांची काळजी घेण्याचं आवाहन.